बंडखोरीमुळे नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये भाजपची डोकेदुखी वाढलेली आहे। भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर सुद्धा निवडणूक लढण्याचा निर्णय कायम ठेवला। निवडणुकीमधून माघार न घेण्याची भूमिका शहाणेंनी जाहीर केली। मी निवडणुकीतून माघार घेणार नाही, अपक्ष लढणार असं ते म्हणाले। प्रभाग क्रमांक 29 मधून दीपक बडगुजर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, त्यामुळे मुकेश शहाणे नाराज होते। तर महाजन यांच्या भेटीनंतर सुद्धा त्यांनी बंडाचा झेंडा कायम ठेवला। प्रभाग क्रमांक 29 मध्ये आता भाजपकडून दीपक बडगुजर आणि भाजपचे बंडखोर मुकेश शहाणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शाहीला घरात आई पाहिजे, बाप पाहिजे, मुलगा पाहिजे, नातूपंतू पाहिजे अशी विकृती मागील काळात शिवसेनेत असताना सुद्धा मागच्या निवडणुकीत सुद्धा असाच घोळ केला होता आणि ह्याही निवडणुकीला त्यांनी तोच उद्योग केलेला आहे। परंतु जे झालं ते झालं। माझी माय जनता, ज्येष्ठ श्रेष्ठ, काल माझी तुम्ही रॅली बघितली असेल, हे सगळं स्वयंभू लोक माझ्या पाठीशी उभे आहेत। मी त्यांच्या जोरावर अपक्ष निवडणूक लढवणार, मी कुठेही थांबणार नाही। या घराणेशाहीला थांबवायला एक धनदारग्या शक्तीच्या विरोधात मला तर परत लढायचं आहे, परंतु मला माहिती आहे इथली जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। कारण की सगळ्यांच्या मनात एक हळहळ पोचलेली आहे का मला एबी फॉर्म देऊन त्यांचं ह्या 29 प्रभागामध्ये तुम्ही बघितलं तर मतदार यादीत सुद्धा नाव नाही आहे। ते राहिला दुसऱ्या भागात, परंतु कुठंतरी मला संपवायचा प्रयत्न करायचा, मला त्रास द्यायचा, मागच्या काळातला संघर्ष त्याची खुन्नस काढायची आणि एकीकडं माझ्याकडे येऊन मिटवायचं आणि केसांनी गळा कापायची ही विकृती त्यांची आहे। निश्चितपणाने मुकेश शहाणे सुद्धा आमच्या कुटुंबातलाच आहे। तो काही प्रकार व्यक्ती नाही आहे, तो भाजपचाच व्यक्ती आहे। परंतु ह्या 29 मध्ये दीपक बडगुजर, मुकेश शहाणे अशा पद्धतीने पॅनल होतं त्या ठिकाणी। पण त्या ठिकाणी ज्या पद्धतीने एबी फॉर्ममुळे ज्या गोंधळ झाला आहे, निश्चितपणाने त्याच्यावरती अन्याय झाले, त्याच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन। राज्यात महापालिका निवडणुकीमध्ये अपक्ष आणि बंडखोर मोठ्या संख्येने उभे राहिले, मात्र अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांना मतदार मतदान करतील का असा प्रश्न आहे। कारण 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी केलेलं मतदान अपक्ष उमेदवारांच्या चिंता वाढवणार आहे। महानगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला। एबी फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कारचा पाठलाग केला, मंत्र्यांना खडे बोल सुनावले, तर पक्षानं तिकीट नाकारल्यानंतर काहींनी कपडे फाडले। अनेकांना त्यांचे अश्रू रोखता आले नाही। परिणामी राजकीय पक्षांकडून तिकीट मिळालं नाही म्हणून अनेकांनी बंडखोरी केली। अनेकांनी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला। राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी 893 वॉर्ड आहेत। त्यात 2869 जागा आहेत, तर 33,606 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। महानगरपालिका निवडणुकीत हजारो अपक्ष आणि बंडखोर मैदानात आहेत, मात्र त्यांचा विजयाचा मार्ग सोपा नाहीये। कारण 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्षांची धुळदाण उडाली। 288 विधानसभा मतदारसंघात सर्व अपक्षांना एकूण 19,92,817 मतं मिळाली। टक्केवारीत हे प्रमाण अवघं 3.7% इतका होतं। फक्त 2 अपक्ष उमेदवार जिंकले। चंदगडमधून शिवाजी पाटील आणि जुन्नरमधून शरद सोनावणे हे 2च अपक्ष विजयी झाले। याचा अर्थ मतदारांनी त्या निवडणुकीत अपक्षांना नाकारलं होतं। त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत मतदार कशा पद्धतीने मतदान करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निवडणुकीच्या मैदानात अपक्ष आणि बंडखोर विजयाचा संकल्प करून उतरलेत। आता मतदार त्यांचा संकल्प तडीच नेतात की नाही हे 16 जानेवारीला स्पष्ट होईल। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।